हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण पार्ट 1 मध्ये हे राम कसं विणायचं हे पाहिलं होतं। आता पार्ट 2 मध्ये आपण कृष्ण कसं विणायचं हे पाहणार आहोत आणि पार्ट 3 मध्ये हरी कसं विणायचं हे पाहणार आहोत। तर आपण पूर्ण ही तोरणपट्टी 3 पार्ट मध्ये बनवणार आहोत, राम कृष्ण हरी। आणि चौथ्या पार्ट मध्ये आपण तोरणचा फायनल व्ह्यू पाहणार आहोत। अगोदरच आपण जो टिळा आहे तो टिळा विणून घेतलेला आहे आणि चौथ्या पार्ट मध्ये ते जॉईंट कसं करायचं आणि तोरणपट्टी पूर्ण कंप्लीट कशी करायची, म्हणजे साइडने तोरणपट्टीच्या डिझाईन कशी करायची हे आपण चौथ्या पार्ट मध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। तर सर्वात अगोदर इथे मी 3 लाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या लाईन मध्ये 3 साकळ्या विणून घ्यायच्या आहेत। 3 साकळ्या म्हणजे आपला नेहमीप्रमाणे खांब असणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 6 खांब आपल्याला हिरव्या कलरच्या लोकरीने विणून घ्यायचे आहेत। तर थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे। आणि 6 खांब विणल्यानंतर काय करायचं, आपल्याला 7 खांब हे येलो कलरने विणायचे आहेत। सर्वात अगोदर धागा जॉईंट करून घेतलेला आहे आणि ही जी लोकर आहे ही आपल्याला कव्हर करत जायचं आहे आणि 7 खांब आपल्याला हे येलो कलरने विणून घ्यायचे आहेत। 3 4 5 हा 7वा खांब आपल्याला अर्धा घ्यायचा आणि येलो कलरची लोकर आपल्याला समोर सोडायची आहे आणि ग्रीन कलरच्या लोकरीने आता आपल्याला काय करायचं आहे, 2 डबल क्रोशे विणून घ्यायचे। 1 आणि हा दुसरा अर्धा, परत येलो कलरने आपल्याला 2 विणून घ्यायचे आहेत। 1 आणि हा दुसरा अर्धा। आता ही येलो कलरची लोकर मागे सोडायची आहे आणि समोरचे जे 6 खांब उरलेले आहेत हे आपल्याला ग्रीन कलरच्या लोकरीने विणून घ्यायचे आहेत। तर हे 6 झाल्यानंतर मी परत या साइडने 6 कंप्लीट करून घेते। तर सॉरी मैत्रिणींनो, इथं माझी थोडीशी चूक झालेली आहे। तर हे जे ग्रीन कलरचे खांब आहेत हे आपल्याला तीन घ्यायचे आहेत। तर मी 2च घेतले होते, 1 2 आणि एक तिसरा। आता आपल्याला येलो कलरचे 2 घ्यायचे आहेत। 1 आणि हा दुसरा अर्धा। आता ही मागं सोडायची आहे आणि ही समोरचे 6 खांब झाल्यानंतर दुसऱ्या लाईन मधले मी 6 खांब विणून घेते। तर हे 6 पलटून मी विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला येलो कलरने 2 विणायचे आहेत। 1 आणि हे दुसरं अर्ध। परत आता आपल्याला ग्रीन कलरने 3 विणायचे आहेत। 1 2 आणि तिसरा अर्धा। आता आपल्याला समोर 2 येलो कलरने विणायचे आहेत। 1 आणि हा दुसरा अर्धा।
परत ग्रीन कलर जोडायचा. आता ग्रीन कलरने आपल्याला 4 विणायचे आहेत. 1 2 3 आणि हा चौथा अर्धा. आता परत येलो कलरनी 2 विणायचे. एक आणि हा दुसरा अर्धा. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एकाच चेनवर 2 ग्रीन घालायचे आहेत. सॉरी, एकाच चेनवर आपल्याला 2 ग्रीन घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. आता परत आपल्याला येलो कलरचे 4 घालायचे आहेत. 1 2 आणि ह्या दुसऱ्यावरच आणखीन 1 घालायचा आहे. 3 परत पुढच्यावर 4, चौथा अर्धा. आता काय करायचं, समोर आपल्याला ग्रीन कलरचे 2 घालायचे आहेत. 1 आणि 2. आता इथे आपले थोडेसे या लाईनमध्ये खांब वाढलेले आहेत, कारण आपल्याला क्रॉ करायचा आहे खालून. तर आता इथे मी दुसऱ्या लाईनचे 2 ग्रीन कलरचे घालून घेतलेले आहेत आणि 2 ग्रीन कलरचे घातल्यानंतर आपल्याला 2 येलो कलरने घालायचे आहेत. 1 आणि हे दुसरा अर्ध. नंतर काय करायचं आहे, आपल्याला एकाच खांबावर 2 ग्रीन कलरने घालायचे आहेत. एकाच खांबावर 2 ग्रीन कलरने घातल्यानंतर आपल्याला सलग येलो कलरचे 15 घालायचे आहेत. तर मी येलो कलरचे 15 इथपर्यंत घालून घेते. तर सॉरी मैत्रिणींनो, इथे मी येलो कलरचे 16 घातलेले आहेत. ते अगोदरच्या लाईनमध्ये खांब वाढवल्यामुळे थोडं लक्षात आलं नाही. हे 16 विणल्यानंतर समोरचे आपल्याला 6 ग्रीन कलरने विणायचे आहेत. तर हे 6 विणून दुसऱ्या लाईनचे 6 ग्रीन कलरने मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी 6 कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 येलो कलरने घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. 2 येलो कलरने घातल्यावर आता इथे परत आपल्याला ग्रीन कलरने काय करायचं आहे, एकाच खांबावर 2 घालायचे आहेत. 1 आणि तिथेच आणखीन 1 घालायचं आहे. 2 घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 येलो कलरने घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. 2 येलो कलरने घातल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रीन कलरने 9 घालायचे आहेत. पुढच्या 9 खांबावर ग्रीन कलरने 9 खांब घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी घालून घेते. तर 9 खांब घातल्यानंतर काय करायचं आहे, हे 2 खांब आपल्याला 2चे 1 करायचे आहेत. म्हणजे
ह्या पहिल्या याच्यातून अर्धा खांब घेतला, परत सुईवर एक वेढा घ्यायचा आणि दुसऱ्या याच्यातून ओढून घ्यायचं, हे दुसऱ्या याच्यातून अर्धा आणि ह्या दोनाचा एक, अशा आपल्याला 2 खांब करायचे आहेत. या पद्धतीने 2 खांब दोनाचे एक केले. आता परत आपल्याला येलो जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि येलो जॉईंट केल्यानंतर येलोचे 2 करायचे आहेत आणि परत हे शेवटचे 2 ग्रीनचे आपल्याला करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने ही ओळ आपली कंप्लीट झाली. त्याच्यानंतर सुद्धा मी 2 ग्रीन कलरने कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 2 येलो कलरने करायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. सोबतच धागे कव्हर करत जायचं आहे, म्हणजे आपली डिझाईन दोन्ही साईडने सुंदर दिसते. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 ग्रीन कलरने घालायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा अर्धा ग्रीन कलरने घातला आपण. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, 8 खांब हे येलो कलरने घालायचे आहेत. हे पुढचे 8 खांब मी येलो कलरने घालून घेते. तर इथे मी 6 घालून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला 7वं काय करायचं आहे, हे 2चा 1 करायचं आहे. सुरुवातीला आपण जे खांब वाढवलेले आहेत ते खांब आपल्याला कमी करायचे आहेत आणि परत हे 7वा खांब झाल्यानंतर हा 8वा खांब सुद्धा आपल्याला 2चा 1 करायचा आहे. या पद्धतीने आता इथे मी ग्रीन जॉईंट करून घेतलेला आहे. ग्रीन कलर आपल्याला काय करायचा आहे, या पद्धतीने ह्या 2 खांबावर 2 खांब घातले. त्याच्यानंतर परत येलो जोडायचा आणि ह्या 2 खांबावर 2 खांब घालून घ्यायचे. आता पुढचे 6 खांब आपल्याला ग्रीन कलरने घालायचे आणि त्याच्यानंतरच्या लाईनचे सुद्धा 6 खांब ग्रीन कलरने घालून घ्यायचे. तर मी परत इथपर्यंत कंप्लीट करून घेते. हे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे 6 खांब घालून घेतलेले आहेत. आता काय करायचे आपल्याला, 2 खांब येलो कलरने घालायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. आता 2 खांब येलो कलरने घातल्यानंतर आता ही पूर्ण लाईन आपल्याला काय करायची आहे, ग्रीन कलरने घालायची आहे. आणि ती घालताना आपल्याला काय करायचं आहे, खांब मोजून घालायचे आहेत. म्हणजे आपले टोटल खांब हे 24 आले पाहिजे. जे हे 6 आहेत, हे 6 आणि 2 8 झाल्यानंतर उरलेले आपल्याला 16 खांब हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. तर इथे जर एक्स्ट्रा खांब झाले तर 2चे 1 खांब करत आपल्याला 16 खांब घालून घ्यायचे आहेत. तर ही लाईन मी कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता आपलं अक्षर कंप्लीट झालेलं आहे. तर इथे मला एक जागी 2चा 1 करावं लागलेलं आहे. तर हे पूर्ण 16 खांब झालेले आहेत आणि हे वरचे 8 खांब. तर आपले ह्या लाईनला 24 खांब आलेले आहेत. फक्त हे करताना आपण इथे काही खांब वाढवले होते, तर थोडासा तोरणपट्टीचा आकार इथे थोडा मोठा झालेला आहे, परंतु खालची डिझाईन केलं व्यवस्थित होतो. तर पाहू शकता किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे. आता पुढचं करायला घेऊयात. तर त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ग्रीन कलरचे 9 विणायचे आहेत. 1 2 3 4
5 6 7 8 आणि 9 ग्रीन कलरचे विणल्यानंतर आता आपल्याला येलो कलरचे सुद्धा 9च विणायचे आहेत. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे पूर्ण येलो कलरचे विणायचे आहेत. आणि येलो कलरचे 9 विणल्यानंतर हे 6 ग्रीन कलरचे विणायचे आहेत आणि ही ओळ कंप्लीट करून घ्यायची आहे. तर ही ओळ मी पूर्ण कंप्लीट करून घेते. तर इथे मी ही ओळ कंप्लीट केल्यानंतर ह्या ओळीमध्ये 6 हिरव्या कलरचे विणून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 हे पिवळ्या कलरचे विणायचे आहेत. दोन खांब पिवळ्या कलरचे. त्याच्यानंतर एक खांब हा आपल्याला ग्रीन कलरचा घालायचा. हा एक खांब ग्रीन कलरचा. नंतर परत आपल्याला 2 येलो कलरचे घालायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. त्याच्यानंतर परत 2 ग्रीन कलरचे. हे 2 आपल्याला ग्रीन कलरचे. नंतर परत आपल्याला 2 येलो कलरचे घालायचे आहेत. आणि आता हे पुढचे जे 9 खांब आहेत ते हिरव्या कलरचे घालून आपल्याला ही ओळ कंप्लीट करून घ्यायची. तर मी ही ओळ कंप्लीट करून घेते. तर ह्या ओळीचे 9 खांब कंप्लीट केल्यानंतर मी इकडचे 9 खांब घालून घेतलेले आहेत. नंतर इथे आपल्याला येलो कलरचे 2 घालायचे आहेत. 2 येलो कलरने, एक आणि हे दुसरं. आता एक आपल्याला ग्रीन कलरने घालायचं आहे. परत 2 येलो कलरने. परत 2 ग्रीन कलरने. आणि हे दुसरा अर्धा. परत 2 येलो कलरनी. आणि हा दुसरा अर्धा. आता परत हे पुढचे 6 ग्रीन कलरनी घालायचे आणि त्याच्यानंतरचे 6 सुद्धा आपल्याला ग्रीन कलरनी घालायचे आहेत. तर इथून इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी दुसऱ्या लाईनचे 6 हिरव्या कलरने घातलेले आहेत आणि 6 हिरव्या कलरने घातल्यानंतर पुढचे आपल्याला 11 हे पिवळ्या कलरने घालायचे आहेत. तर इथे मी पुढच्या 11 पिवळ्या कलरने घालून घेते. सॉरी, इथे मी 10 पिवळ्या कलरने घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे 9 आहेत, हे 9 आपल्याला ग्रीन कलरने घालून घ्यायचे आहेत. तर मी 9 ग्रीन कलरने घालून घेते. तर इथे मी 9 हिरव्या कलरने घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे जे 7 आहेत ते 7 आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत. 2 3
4 5 6 आणि हा 7वा अर्धा. 7 घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 हे पिवळ्या कलरने घ्यायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. परत आता काय करायचं आहे, 7 आपल्याला हिरव्या कलरने घ्यायचे आहेत. 1 2, तर इथे मी 7 घालून घेते. त्याच्यानंतर इथे मी 7 घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 पिवळ्या कलरने घालायचे आहेत आणि नंतर पुढचे 6 खांब हे हिरव्या कलरने घालायचे आहेत आणि परत रिटर्न येऊन 6 खांब परत हिरव्या कलरने घालायचे आहेत. तर हे 6 घालून मी दुसरे 6 घालून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे मी 6 हिरव्या कलरने घालून घेतलेले आहेत. आता 6 हिरव्या कलरने घातल्यानंतर पुढचे 11 खांब आपल्याला पिवळ्या कलरने घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 खांब पिवळ्याने घातल्यानंतर आता पुढचे सगळे खांब आपल्याला, हे जे 7 खांब आहेत, हे 7ला 7 खांब आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत. तर मी हे 7 खांब घालून घेते. तर 7 खांब घेतल्यानंतर मी पलटून घेतलेलं आहे. आता पलटून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुढचे 16 खांब आपल्याला हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. हे पुढचे 16 खांब ग्रीन कलरने घालायचे आणि हे 2 खांब फक्त आपल्याला येलो कलरने घालायचे. परत हे 6 खांब ग्रीन कलरने घालायचे. तर इथे मी हे 16 खांब घालून घेते. तर इथे मी 16 खांब हिरव्या कलरने घालून घेतलेले आहेत. आता परत काय करायचं, हे जे 2 खांब आहेत, हे 2 खांब पिवळ्या कलरने घालायचे. 1 आणि हा दुसरा अर्धा. आणि आता परत पुढचे जे 6 खांब आहेत, हे 6 खांब आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत आणि हे 6 खांब घालून परत वापस 6 खांब आपल्याला हिरव्या कलरनेच घालायचे आहेत. तर मी एवढं घालून घेते. तर हे पाहू शकता, इथे मी 6 खांब ग्रीन कलरने घालून घेतलेले आहेत. आता काय करायचं, पुढचे 14 खांब हे आपल्याला येलो कलरने घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 खांब हे मी येलो कलरने घातलेले आहेत. आता हे पुढचे 4 खांब आपल्याला ग्रीन कलरने घालायचे आहेत आणि दुसऱ्या याला पलटून आपल्याला 16 खांब हे ग्रीन कलरने घालायचे आहेत. तर मी हे 4 घालून दुसऱ्या लाईनमधले 16 घालून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता, मी हे 16 खांब हिरव्या कलरने घालून घेतलेले आहेत.
आता हे पुढचा आपल्याला 2 खांब पिवळ्या कलरने घालायचे आहेत. 1 आणि 2. आता त्याच्यानंतरचे हे जे 6 खांब आहेत, हे 6 खांब आपल्याला ग्रीन कलरनेच घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे पाहू शकता आपलं कृष्ण तयार झालेला आहे. तर याच्यानंतर परत इथे जे आपण हिरव्या कलरच्या 3 लाईन विणून घेतल्या होत्या त्या 3 लाईन विणून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं कृष्ण नाव हे तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.